ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यात देव मानलं, जिच्या एका मेसेजसाठी तुम्ही तासनतास मोबाईल स्क्रीनकडे डोळे लावून बसलात, आज तीच व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे इग्नोर करते. मेसेज बघूनही रिप्लाय येत नाहीये. नमस्कार, मी आहे रेणुका आणि तुम्ही ऐकत आहात रेणुका स्टोरी टेलिंग. आज मी तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याला त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीने असंच इग्नोर केलं होतं. पण त्याने नंतर जे केलं ना, ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. चला तर मग शांत बसा आणि ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका. ही गोष्ट आहे राहुलची. राहुल एक साधा, सरळ आणि कोणावरही मनापासून प्रेम करणारा मुलगा. त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली. तिचं नाव होतं नेहा. राहुलसाठी नेहा म्हणजेच त्याचं जग होतं. तिने हाक मारली की राहुल स्वतःचे सगळं काम सोडून तिच्या मागे धावायचा. नेहा खुश राहावी म्हणून तो काहीही करायला तयार असायचा. सुरुवातीला सगळं खूप छान होतं, पण म्हणतात ना, जेव्हा तुम्ही कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देता तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला गृहीत धरायला लागते. नेहाच्या बाबतीतही हेच झालं. हळूहळू नेहा बदलली. राहुलने मेसेज केला की तिचा रिप्लाय 2-2 तासांनी यायला लागला. राहुलने विचारलं, काय ग, बिझी आहेस का? तर ती चिडून म्हणायची, अरे काम असतात मला, सारखं काय मेसेज करतोस? एक दिवस तर हद्दच झाली. राहुलचा वाढदिवस होता. त्याने नेहाला भेटायला बोलवलं होतं. तो एका कॅफेमध्ये 2 तास तिची वाट पाहत बसला. तिने फोनही उचलला नाही. शेवटी रात्री 11 वाजता तिचा मेसेज आला, सॉरी, मी मैत्रिणींसोबत बाहेर गेले होते, विसरले. राहुलच्या काळजात चर्र झालं. त्याला समजलं की नेहा त्याला इग्नोर करते. तो रात्रभर रडला. स्वतःलाच दोष देत राहिला की माझं काय चुकलं, मी तर तिच्यावर जीवापाड प्रेम केलं. राहुल पूर्णपणे कोलमडला होता. पण त्याच रात्री राहुलचा एक जुना मित्र, जो एक प्रॅक्टिकल माणूस होता, त्याला भेटला. राहुलची अवस्था बघून तो म्हणाला, अरे बावळट, कशासाठी रडतोयस? जी व्यक्ती तुझ्या वाढदिवसाला मैत्रिणींसोबत फिरू शकते आणि तुला विसरू शकते, तिच्यासाठी तुझे हे अश्रू? अरे लायकी नाहीये तिची तुझ्या प्रेमाची. मित्राचे हे शब्द राहुलच्या जिव्हारी लागले. त्याने ठरवलं की आता बस झालं. भीक मागून मिळालेलं प्रेम आणि अटेन्शन काय कामाचं? त्याने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. त्याने 5 गोष्टी केल्या. त्या तुम्ही करायला हव्यात. पहिली गोष्ट, त्याने नेहाला मेसेज करणं, फोन करणं पूर्णपणे बंद केलं. एकही प्रश्न विचारला नाही की तू का बदललीस. त्याने आपली शांतता हेच शस्त्र बनवलं. दुसरी गोष्ट, तो स्वतःच्या करिअरवर आणि फिटनेसवर लक्ष देऊ लागला. जो वेळ तो नेहाची वाट पाहण्यात घालवायचा, तो वेळ त्याने जिममध्ये आणि नवीन गोष्टी शिकण्यात घालवला. तिसरी गोष्ट, त्याने मिररिंग सुरू केलं. 2 आठवड्यांनी जेव्हा नेहाचा चुकून मेसेज आला, हाय, काय करतोयस, तेव्हा राहुलने लगेच रिप्लाय दिला नाही. त्याने आरामशीर दुसऱ्या दिवशी सकाळी रिप्लाय दिला, काही नाही, बिझी होतो. जेव्हा राहुलने रिॲक्ट करणं बंद केलं, तेव्हा नेहाचा इगो दुखावला गेला. तिला प्रश्न पडला, अरे हा मुलगा जो माझ्या एका शब्दासाठी मरायचा, त्याला आता काय झालंय? आता नेहाला कळून चुकलं होतं की राहुल तिच्या हातातील खेळणं राहिला नाहीये. काही दिवसांनी नेहा स्वतः त्याला भेटायला आली आणि म्हणाली, तू खूप बदललायस राहुल, आता आधीसारखं बोलत नाहीस. तेव्हा राहुलने तिच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शांतपणे आणि खंबीरपणे सांगितलं, मी बदललो नाहीये नेहा, मी फक्त माझी व्हॅल्यू ओळखायला शिकलोय. तुझ्या इग्नोर करण्याने मला एक गोष्ट शिकवली की भीक मागून मिळालेल्या प्रेमापेक्षा सन्मानाने स्वीकारलेलं एकटेपण कधीही चांगलं असतं. नेहाकडे बोलायला एकही शब्द नव्हता. राहुल तिथून निघून गेला.
पण एका विजेत्यासारखा. तर मित्रांनो, ही होती राहुलची गोष्ट. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? जर कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्यांच्या मागे लागून स्वतःची किंमत शून्य करू नका. तुमची किंमत समोरच्याच्या वागण्यावर ठरत नाही, ती तुमच्या स्वतःच्या नजरेत काय आहे यावर ठरते. जे तुमच्या नशिबात आहे ते धावत तुमच्याकडे येईल, पण जे तुम्हाला गृहीत धरतंय त्याच्यासाठी रडण्यात वेळ वाया घालू नका. तुम्हाला राहुलचा हा निर्णय कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही अशी एखादी नेहा किंवा राहुल आहे का जे तुम्हाला इग्नोर करते? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर तुमच्या रेणुका स्टोरी टेलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.